सब्जेक्ट फ्लुइड मेकॅनिक्स. तर फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पहा युनिट नंबर 1 बघणार आहे आपण. नाव आहे त्याचं प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स अँड फ्लुइड प्रेशर. प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर. तर हा बेसिक युनिट आहे आपला, कन्सेप्च्युअल युनिट आहे. बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा पहिला शब्द आलेला फ्लुइड्स. आता आपण हा नवीन विषय आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे फ्लुइड्स पहिले फ्लुइड्स म्हणजे काय ते बघू आपण. तर फ्लुइड्स कशाला म्हणतो आपण? अ सबस्टन्स which can flow is called as फ्लुइड. अशा सबस्टन्सला काय म्हणतात? जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, किंवा मराठीत त्याला म्हणतो तो वाहू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. मग फ्लुइड्स जनरली कोणत्या स्टेटमध्ये असतात? स्टेट म्हणजे स्थिती. तर दोन स्टेट असतात फ्लुइडच्या. तर फ्लुइड आपल्याला एक गॅसेस स्टेटमध्ये सापडतो, गॅसेस स्टेटमध्ये, आणि दुसरी स्टेट आपली आहे लिक्विड स्टेट. बरोबर. तर गॅसेस आणि लिक्विड्स काय असतात? फ्लुइड्स. गॅसेस आणि लिक्विड्सला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. तर गॅसेस बघा, गॅसेस मध्ये काय आहे? तुमचं एअर, त्याच्यानंतर स्टीम, ETC, हे काय गॅसेसचे प्रकार आहे. बरोबर. अजून बऱ्याचशा प्रकारचे गॅसेस आहेत. तर जनरली आपण एअर, स्टीम हे आपल्यासाठी गॅसेस आहेत. म्हणजे ही स्थिती कशी आहे? गॅसेस स्टेज आहे ती. आणि लिक्विड्स म्हणजे काय होते आपलं? लिक्विड्स मध्ये तुम्ही पाहू शकता की लिक्विड्स मध्ये जनरली वाटरला आपण लिक्विड म्हणतो. वॉटर, ऑइल, पेट्रोल, हे काय डिझेल, ETC काय आहेत आपले? याला आपण काय म्हणत असतो? फ्लुइड्स. बरोबर. याला म्हणत असतो लिक्विड. वॉटर, ऑइल, पेट्रोल काय हे लिक्विड आहे की नाही. तर गॅसेस स्टेट आणि लिक्विड स्टेट या दोन मध्ये काय होते आपलं? काय असते? त्या दोन स्टेटमध्ये आपलं फ्लुइड्स असते. बरोबर. तर फ्लुइड्स म्हणजे आपण समजलेलं आहे सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड्स. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? फ्लुइड्स. बरोबर. हे दोन प्रकार आहेत आपले, लिक्विड आणि गॅसेस. तर लिक्विड म्हणजे जनरली फ्लुइड्स म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे काय येते? लिक्विडच येते का? तर गॅसेस सुद्धा हे काय? गॅसेस सुद्धा आपलं फ्लुइड आहे. गॅसेस सुद्धा आपला फ्लुइड आहे. तर आता हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट नेमका काय आहे? तर तो काय म्हणते? प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स अँड फ्लुइड प्रेशर. बरोबर. सब्जेक्टचं नाव आहे आपलं फ्लुइड मेकॅनिक्स. सब्जेक्टचं नाव काय आपलं? फ्लुइड मेकॅनिक्स. बरोबर. तर फ्लुइड मेकॅनिक्स या सब्जेक्ट मध्ये आपण पहिलं युनिट बघून राहिलो, प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर. बरोबर. तर याच्यामध्ये बघा की फ्लुइड या सब्जेक्टचा स्टडी काय करायचा आहे? आपल्या इंजिनिअरिंग मध्ये याचा काय उपयोग आहे? इंजिनिअरिंग मध्ये याचा उपयोग काय आहे? तर तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला असं दिसते की फ्लुइड आपण कशासाठी वापरतो? फ्लुइड आपण वापरल्या जाते आपल्याला तर फ्लुइड आपण जनरली फ्लुइड वापरतो पहा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी काय करतो आपण? फ्लुइड वापरले जाते. बरोबर. वापरले जाते का? बरोबर आहे. वापरले जाते ना? वापरले जाते. कसं वापरले जाते बघा, आपले मोठे मोठे धरण असतात. त्या मोठ्या मोठ्या धरणामध्ये काय केलं? पाण्याचा उपयोग करून काय करतो आपण? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. काय करतो आपण? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. तर त्या प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीला आपण म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिसिटी. हायड्रो किंवा ते जे पॉवर प्लांट आहे त्याला हायड्रो
पॉवर प्लॅन्ट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट म्हणतो आपण त्याला, आहे ना, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. अशा प्रकारे म्हटलं जाते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट म्हणजे काय होते, थोडक्यात म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, पॉवर आहे ना, एक प्रकारची पॉवर आहे. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते याचा अर्थ तुमचं फ्लुइड हे कशासाठी वापरल्या जाते, फ्लुइडचा उपयोग पॉवर जनरेशनसाठी केला जातो. कशासाठी केला जातो, पॉवर जनरेशनसाठी फ्लुइडचा उपयोग केला जातो, बरोबर. तर अशा प्रकारे आपण फ्लुइडचा उपयोग करतो. दुसरं जर बघत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर बघत असाल तर तुम्ही मोठ्या मोठ्या क्रेन्स पाहिलेल्या असतील, जेसीबीज वगैरे पाहिलेले असतील, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय, त्याच्यामध्ये काय केलं जाते, क्रेन काय करते, क्रेन किंवा जेसीबीज ह्या काय करतात, लोड लिफ्ट करतात. काय करतात, ह्या लोड लिफ्ट करतात, बरोबर. ह्या लोड लिफ्ट करत असताना ती पॉवर जी डेव्हलप होते किंवा जो फोर्स आपल्याला ट्रान्समिट करायचा असतो टू लिफ्ट द लोड. जनरली जर एखादा लोड उचलायचा असेल आपल्याला, तर लोड उचलण्यासाठी आपल्याला काय लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो, आहे की नाही. जसं तुम्ही एखादी बकेट वगैरे जर तुम्ही उचलत असाल पाण्याने भरलेली, तर ती जर उचलायची असेल तर तुमच्या हाताच्या थ्रू काय करता, तुम्ही फोर्स अप्लाय करता आणि ती बकेट काय करता, वरते लिफ्ट करतात. तसंच जर आपल्याला लोड जर लिफ्ट करायचा असेल तर आपण क्रेन्स वापरतो, जेसीबीज वापरतो, बरोबर. तर त्या ठिकाणी हा जो फोर्स आपल्याला ट्रान्समिट करावा लागतो, जसा आपला जो फोर्स आहे पॉवरच्या थ्रू आपण फोर्स जनरेट करतो, तो ट्रान्समिट होतो आपल्या हाता थ्रू, बरोबर. तो आपण अप्लाय करतो बकेटवरती आणि बकेट उचलल्या जाते. तसंच जेसीबी आणि क्रेन मध्ये हा जो पॉवर आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला पॉवर जी अप्लाय करायची आहे किंवा आपला जो फोर्स अप्लाय करायचा आहे तो कशाच्या थ्रू केला जाते, लिक्विडच्या थ्रू. कशाच्या थ्रू केला जाते, लिक्विडच्या थ्रू, बरोबर. तर त्याच्यामुळं हा काय, फ्लुइड अल्सो काय कशासाठी यूज केला जाते, टू लिफ्ट द लोड, बरोबर. तर आता याच्यामध्ये दोन प्रकारचे फ्लुइड वापरतो आपण. एक असते, काही ठिकाणी काय वापरले जाते, एअर वापरले जाते, एअर वापरले जाते, तर काही ठिकाणी ऑइल वापरले जाते. तर एअर जिथं वापरतो आपण त्याला आपण म्हणतो न्यूमॅटिक, न्यूमॅटिक्स, बरोबर. आणि ऑइल जिथं वापरले जाते त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोलिक, है ना, हायड्रोलिक. तर न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक या दोन प्रकारांमध्ये सुद्धा काय केलं जाते, म्हणजे दोन प्रकारामध्ये आपल्याला काय केलं जाते, हे फ्लुइड वापरले जाते. तर अशा प्रकारचा हा फ्लुइडचा काय आपला फ्लुइड अशा प्रकारे आपल्याला काय केलं जाते, युटिलाइज केलं जाते टू डेव्हलप पॉवर, टू लिफ्ट द लोड, बरोबर. आणि अजून बरेचसे अप्लिकेशन आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जाते, हे फ्लुइड कामी येते. म्हणजे याचा अर्थ फ्लुइड हा सब्जेक्ट आपल्याला आपल्या दृष्टीनं काय महत्वाचा आहे, बरोबर. फ्लुइड हा सब्जेक्ट आपल्या दृष्टीनं काय अशा प्रकारे महत्वाचा आहे, बरोबर. तर मग हा फ्लुइड, तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे फ्लुइड मेकॅनिक्स. आता मेकॅनिक्स जर आला सब्जेक्ट, मेकॅनिक्स जर शब्द आला तर त्या ठिकाणी दोन गोष्टी येतात. मेकॅनिक्स म्हणजे कशासाठी वापरले जाते, की फोर्सेस आणि मोशनचा स्टडी ज्या ठिकाणी केला जाते त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिक्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणत असतो मेकॅनिक्स. त्याला म्हणत असतो मेकॅनिक्स. फोर्सेस आणि मोशनचा स्टडी ज्या ठिकाणी केला जाते त्या त्या सायन्सला काय म्हणत असतो आपण, मेकॅनिक्स, बरोबर. हे आपण मेकॅनिक्स सब्जेक्ट जेव्हा शिकलो तेव्हा आपण ही डेफिनेशन पाहिलेली आहे मेकॅनिक्सची. तर हे फ्लुइड मेकॅनिक्स आहे. हे काय, फ्लुइड मेकॅनिक्स, बरोबर. तर फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जसं मेकॅनिक्स मध्ये आपण मेकॅनिक्सचे दोन पार्ट पाडत होतो, मेकॅनिक्स. तर फ्लुइड मेकॅनिक्स सुद्धा दोन पार्ट मध्ये काय होते, डिस्ट्रीब्युट होते. एक आहे फ्लुइड मेकॅनिक्स काय, तर एक स्टॅटिक आणि दुसरा आहे डायनॅमिक. स्टॅटिक अँड डायनॅमिक.
स्टॅटिक अँड डायनॅमिक. तर हे दोन पार्ट पडतात फ्लुइड मेकॅनिकचे. स्टॅटिक म्हणजे काय, टू स्टडी द फोर्सेस अँड फोर्सेस अप्लाइड ऑन द फ्लुइड ऍट रेस्ट कंडिशन. म्हणजे रेस्ट कंडिशन मध्ये जेव्हा फ्लुइडची आपण काय करतो, रेस्ट कंडिशन मध्ये फ्लुइडवरती अप्लाय होणारे फोर्सेस वगैरे याचा काय करतो आपण, स्टडी करतो. तर त्या रेस्ट कंडिशन मध्ये पण कसा, रेस्ट कंडिशन मध्ये तर त्या ठिकाणी आपण जी ब्रँच जी असेल त्या ब्रँचला काय म्हणतो आपण, स्टॅटिक. त्याला काय म्हणतो आपण, स्टॅटिक. तर डायनॅमिक मध्ये सुद्धा काय होतात, दोन प्रकार पडतात. तर याच्यामध्ये कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक. कायनेमॅटिक्स अँड कायनेटिक. कायनेमॅटिक्स म्हणजे काय की स्टडी ऑफ फ्लुइड विदाउट कन्सिडरिंग एनी फोर्सेस अँड ओनली स्टडी द मोशन. त्या ठिकाणी काय करतो आपण, आपण मोशन स्टडी करतो विदाउट कन्सिडरिंग एनी फोर्सेस. ओनली काय होते, मोशन स्टडी होते. या डायनॅमिक म्हणजे इथं मोशन येते त्याला काय म्हणतो आपण, डायनॅमिक म्हणतो. ज्या ठिकाणी मोशन आणि फोर्सेस येतात, मोशन येते आणि त्याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस, बरोबर, ज्या ठिकाणी येतात त्याला काय म्हणत असतो आपण, डायनॅमिक. तर इथं कायनेमॅटिक्स मध्ये काय करतो, फक्त आपण मोशन स्टडी करतो. काय करतो आपण, मोशन स्टडी करतो विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस. तर कोणत्या प्रकारचे फोर्सेस लागून राहिले ह्याच्याशी काही घेणं देणं असते कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला. तर फक्त काय करतो आपण, त्या ठिकाणी आपण फक्त मोशनचा स्टडी करतो. त्या फ्लुइडचा जसं मोशन होते त्या प्रकारचा मोशनचा फक्त आपण त्या ठिकाणी स्टडी करतो. तर तशा त्या ब्रँचला आपण म्हणत असतो कायनेमॅटिक्स. दुसरी ब्रँच आहे डायनॅमिक मधली, हे कायनेटिक्स. तर कायनेटिक्स मध्ये तर याच्या उलट आहे, इथं मोशन पण स्टडी होते, मोशन स्टडी होते आणि फोर्सेस अप्लाय ऑन द फ्लुइड. मोशन अँड फोर्सेस अप्लाइड या दोन्हीचा एकत्रितपणे जेव्हा आपण स्टडी करतो तर त्या याला काय म्हणतो आपण, कायनेटिक्स. त्याला काय म्हणत असतो आपण, कायनेटिक्स. तर अशा प्रकारे आपलं फ्लुइड मेकॅनिक्स काय अशा प्रकारे क्लासिफाईड आहे ना. तर त्याच्यामध्ये स्टॅटिक्स आणि डायनॅमिक हे दोन मेन पार्ट आहेत. स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन मध्ये असणाऱ्या फ्लुइडवरती लागणाऱ्या फोर्सेसचा आपण स्टडी करतो, त्याला काय म्हणतो आपण, फ्लुइड स्टॅटिक. त्याच्यानंतर डायनॅमिक मध्ये काय होते की जेव्हा मोशन आणि फोर्सेस या दोन्हीचा एकत्रित विचार जर करत असो आपण, तर त्याला काय म्हणतो आपण, डायनॅमिक्स. मोशन आणि फोर्सेस. तर ते त्याच्याप्रमाणे दोन प्रकार पडतात त्याचे. कायनेमॅटिक्स मध्ये काय करतो, फक्त आपण मोशनचा स्टडी करतो विदाउट कन्सिडरिंग एनी फोर्सेस. आणि कायनेटिक्स मध्ये काय करतो आपण, तर त्या ठिकाणी आपण मोशन आणि फोर्सेस दोन्ही कशा प्रकारे अप्लाय होतात त्या फ्लुइडवरती, तर त्याचा जो आपण स्टडी करतो त्याला काय म्हणतो आपण, फ्लुइड कायनेटिक्स. बरोबर. अशा प्रकारे आपलं काय हे फ्लुइड मेकॅनिक्स क्लासिफाईड आहे. आता पुढचा जो पार्ट आहे, तर आता आपल्या युनिटचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय पाहणार आहे, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते बघणार आहे आपण. तर बघा, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपल्या बघा, फ्लुइड प्रॉपर्टी आपण इथं दिलेल्या आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आपली डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी जर बघसाल तुम्ही तर तो आपण डिनोट केलेला आहे रोनी. डेन्सिटी आपलं डिनोट झालेलं आहे रोनी. त्याच्यानंतर वेट, दुसरी प्रॉपर्टी आहे वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट. वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट, हा डिनोट होतो डब्ल्यू और गॅमानी, डब्ल्यू किंवा गॅमा. त्याच्यानंतर आहे आपलं स्पेसिफिक व्हॉल्यूम, तो आपण डिनोट करतो, स्पेसिफिक व्हॉल्यूम डिनोट करतो आपण स्मॉल व्हीनी. त्याच्यानंतर आहे आपली पुढची प्रॉपर्टी आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी काय आपली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण काय करतो,
यसनी आपण डिनोट करतो. काय करतो? यसनी डिनोट करतो. तर 4 प्रॉपर्टीज आहेत. मेजर 4 प्रॉपर्टीज आहेत. फ्लुइड प्रॉपर्टीज. फ्लुइडला काय असते? डेन्सिटी असते. फ्लुइडला वेट डेन्सिटी असते. डेन्सिटी म्हणजे ती मास डेन्सिटी पकडतो आपण. काय पकडतो? 2 प्रकारच्या डेन्सिटी असतात. एक मास डेन्सिटी असते आणि एक असते वेट डेन्सिटी. तर पहिली प्रॉपर्टी जी आहे ती मास डेन्सिटी, म्हणजे मास जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा फ्लुइडचा मास कन्सिडर करून जेव्हा डेन्सिटी मेजर करतो तर त्याला आपण मास डेन्सिटी म्हणतो. जेव्हा फ्लुइडचा आपण वेट कन्सिडर करून डेन्सिटी मेजर करतो तर त्याला काय म्हणतो आपण? वेट डेन्सिटी म्हणतो. तर त्या प्रकारच्या 2 डेन्सिटी आहेत. एक मास डेन्सिटी, या डेन्सिटी आपण म्हणत असतो मास डेन्सिटी. काय म्हणत असतो? मास डेन्सिटी. 2 प्रकारच्या डेन्सिटीज आहे आपल्या, मास डेन्सिटी आणि वेट डेन्सिटी. दुसरी आहे आपली स्पेसिफिक व्हॉल्यूम. दुसरं काय आपलं? दुसरं आहे आपलं स्पेसिफिक व्हॉल्यूम. आणि चौथ्या नंबरची आहे आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर डेन्सिटी, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर अशा प्रकारच्या ह्या 4 प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहेत. बरोबर. तर ह्या 4 प्रॉपर्टीज ऑफ द, ह्या ज्या 4 प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहेत मेजर, तर त्या आपण काय करणार आहे? एक एक पाहणार आहे. त्याच्या डेफिनेशन पाहणार आहे. बरोबर. तर पहा याच्यामध्ये पहा, तर डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी दिलेला आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. ही काय आपली मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ही. जनरली काय होते? आपल्याला विचारल्या जाते. काय केलं जाते? विचारल्या जाते. तर पहा याच्यामध्ये पहा, डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज डिफाईन ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम. काय सोपी डेफिनेशन आहे. मास ऑफ द फ्लुइड अँड व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड, या दोघांचा जर रेशो घेतला आपण तर त्यावेळेस काय होते? आपल्याला काय मिळते? डेन्सिटी. थोडक्यात म्हणजे काय? एखादा समजा व्हॉल्यूम आहे. समजा व्हॉल्यूम कशाला म्हणतो आपण? ज्याला लेंथ असते, हाईट असते, ब्रेडथ असते. बरोबर. तर त्या याला काय म्हणतो आपण? व्हॉल्यूम. तर अशा प्रकारचा समजा जर डब्बा आहे आणि या डब्यामध्ये जर मी असं पाणी टाकलं, बरोबर, तर या डब्याचं मी पहिले काय करणार आहे? व्हॉल्यूम मेजर करणार आहे. आणि या डब्यामध्ये जेवढं काही समजा पाणी आहे, वॉटर, तर त्या वॉटरचं वजन करणार आहे. तर वजन केल्यामुळे काय मिळणार आहे मला? त्याच्यामध्ये किती मास आहे, किती मास आहे ते मला काय होणार आहे? ते मी मेजर करू शकतो. मग हे मासे निघलं आणि व्हॉल्यूम सुद्धा निघलं, या दोघांचा रेशो जर घेतला त्या रेशोवरून काय मिळते आपल्याला? डेन्सिटी ऑफ वॉटर. त्यावरून काय मिळते आपल्याला? डेन्सिटी ऑफ वॉटर. तशा प्रकारे आपण डेन्सिटी ऑफ वॉटर काढू शकतो. ठीक आहे. तशा प्रकारे आपण डेन्सिटी काढू शकतो. तर हे तुम्हाला समजलं असेल कसं मेजर करायचं. म्हणजे तुम्हाला डेन्सिटी जर काढायची असेल एखाद्या गोष्टीची तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? एखाद्या कंटेनर मध्ये फ्लुइड असल्यामुळं आपण कशाची काढून राहिलो? डेन्सिटी फ्लुइडची आहे की नाही? तर फ्लुइड असल्यामुळं तो एखाद्या कंटेनर मध्ये आपल्याला तो टाकणार आहे. कारण काय करते? फ्लुइड ऑक्युपाय द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे की नाही? त्याच्यामुळे तो टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर काय करेल? ऑक्युपाय करेल. आणि मग त्याचं काय करसाल? तुम्ही वजन करसाल. बरोबर. वजन केल्यामुळे काय होईल? त्याचं मास निघून जाईल. मास निघल्यावर मग मास आणि आपल्याला व्हॉल्यूम माहित आहे, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर माहितच असेल आहे की नाही? तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो? डेन्सिटी काढू शकतो. तर तुम्ही जर बघत असाल तर वॉटरची डेन्सिटी आपण काय म्हणतो? 1000 म्हणतो. काय म्हणतो? 1000 आहे. 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे याचा अर्थ काय? 1 मीटर क्यूब एवढं जर व्हॉल्यूम असेल तर त्याच्यामध्ये जर आपण वॉटर हे केलं तर त्याचं वजन किती भरते? 1000 kg. किती भरते त्याचं? 1000 kg. तर पहा, तर डेन्सिटी डिनोट केले जाते रोनी. कशाने डिनोट केले जाते? डेन्सिटी डिनोट केले जाते रोनी. तर मी पहिले लिहितो डेन्सिटी. डेन्सिटी याच्यानुसार काय आहे? डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशात मेजर केले जाते? केजी मध्ये मेजर केले जाते. माहित आहे ना? मास मेजर केले जाते केजी मध्ये आणि व्हॉल्यूम मेजर केले जाते मीटर क्यूब मध्ये. व्हॉल्यूम मेजर केले जाते मीटर क्यूब मध्ये. म्हणजे डेन्सिटी बरोबर काय झालं? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय झालं? केजी पर मीटर क्यूब. बरोबर. हे कशाने डिनोट केले जाते? रोनी. कशाने डिनोट करतो आपण? रोनी. रो इक्वल टू काय होईल मग? मास कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल एम नी. तर कॅपिटल एम जर वापरत असाल तर ते मॉलिक्युलर मास होते. जर आपल्याला मास ऑफ सबस्टन्स जर द्यायचं असेल ते स्मॉल एम नीच लिहायला लागते. बरोबर.
आणि स्मॉल एम आणि हा कॅपिटल व्ही, बरोबर. एम अपॉन व्ही म्हणजे रो इज इक्वल टू काय होते, एम अपॉन व्ही. एम म्हणजे मास, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम. आता पहा, जनरली काय म्हणतो आपण, हे केजी आलं. केजी म्हणजे तुम्ही काय म्हणता, तुमचं स्वतःच जर तुम्ही वेट जर म्हटलं, तुम्ही काय म्हणता की तुझं वेट किती आहे, बरोबर. वेट म्हटल्याबरोबर आपण म्हणतो 60 kg, 50 kg, बरोबर. तर हे आपण वेट सांगतो. तर तुम्ही वेट सांगता का नाही, त्या केजी जर वापरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमचं स्वतःचा मास सांगून राहिले. तर वेट ऑलवेज कशात असते, वेट आपला जो कन्फ्युजन असते, तर वेट कशात असते, वेट असते न्यूटन मध्ये. वेट कशात असते, न्यूटन मध्ये. तर त्याच्यामुळं मास जर आपण काय केलं, 9.81 जर मल्टिप्लाइड केलं तर आपलं ते वेट निघून जाते. काय निघून जाते, वेट निघून जाते, बरोबर. तर अशा प्रकारे काय, हे डेफिनेशन आहे, बरोबर. याचं युनिट काय, युनिट जनरली आपण एसआय युनिट पाहून राहिलो. युनिट आहे याचं केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब, केजी पर सेंटीमीटर क्यूब, बरोबर. तशा किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर ते सीजीएस पद्धत वगैरे वापरत असाल तर त्यावेळेस ते युनिट होतील, आहे ना. ते आपण एसआय युनिट पाहून राहिलो, केजी पर मीटर क्यूब आहे ना. तर अशा प्रकारे आपण काय केलं, डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी म्हणजे बघितलं. तर अशा प्रकारे आपली मास डेन्सिटी बघितली आपण. तर हे समजलेलं असेल तुम्हाला. डेन्सिटी म्हणजे काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचं युनिट असते केजी पर मीटर क्यूब. ते डिनोट कशाने केले जाते, रोनी. कशाने केले जाते, हा साईन जो आहे याला म्हणत असतो रो. RHO, RHO, रो, बरोबर. तर हे लॅटिन सिम्बॉल आहेत, ते आपण वापरत असतो. पुढची डेफिनेशन आहे आपली वेट डेन्सिटी. कोणची डेफिनेशन आपली, वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी म्हणजे काय, वेट डेन्सिटी किंवा तुमचं मास डेन्सिटी हे जवळपास सारखंच आहे. फक्त तिथं काय म्हणलं होतं, मास अपॉन व्हॉल्यूम. तर इथं काय होणार आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम. द स्पेसिफिक वेट डेन्सिटी इज डिफाईन ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ काय करून राहिलो, मागच्या उदाहरणामध्ये मी जर सांगितलं होतं की हा डब्बा आहे, समजा जो डब्बा आहे आपला, या डब्यामध्ये आपण काय केलं, डब्बा म्हणजे कंटेनर. काय डब्बा म्हणजे त्याचा अर्थ कंटेनर म्हणून पकडा. याच्यामध्ये आपण काय केलं, तुमचं लिक्विड फिल करून टाकलं टोटल, बरोबर. याचं या कंटेनरचं आपल्याला व्हॉल्यूम माहित आहे. तर याचा आता इथं काय करणार आहे, आपण मास न काढता आपण तिथं वेट काढणार आहे, बरोबर. याचं वेट ऑफ फ्लुइड काढू आपण आणि व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. या दोघांना काय भेटेल आपल्याला, डेन्सिटी ऑफ, म्हणजे जी डेन्सिटी भेटेल त्या डेन्सिटीला आपण म्हणणार आहे वेट डेन्सिटी. काय म्हणणार आहे, वेट डेन्सिटी. ते पहिली पाहिली होती ती कोणची, ती मास डेन्सिटी. तिथं मास काढत होतो म्हणून त्याला मास डेन्सिटी म्हणत होतो, बरोबर. तर हे डिनोट केलं जाते. तर काय म्हटलेलं आहे त्यांना, स्पेसिफिक वेट डेन्सिटी इज डिफाईन ॲज द वेट पर युनिट व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट डेन्सिटी इज डिफाईन ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. त्याला काय म्हणतो आपण मग, हा डिनोट केला जाते डब्ल्यू किंवा गॅमा. स्मॉल डब्ल्यू, डब्ल्यू और गॅमानी हा डिनोट केला जाते, बरोबर. तर पहिले आपण वेट डेन्सिटी किंवा स्पेसिफिक डेन्सिटी लिहू तिथं. वेट डेन्सिटी म्हणतात किंवा स्पेसिफिक वेट डेन्सिटी म्हणतात त्याला. काय तर वेट, तर फॉर्म्युला लिहू आपण. वेट डेन्सिटी और स्पेसिफिक, एसपी म्हणजे स्पेसिफिक, स्पेसिफिक वेट डेन्सिटी इक्वल टू काय असते, वेट ऑफ फ्लुइड, वेट अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. वेट ऑफ फ्लुइड आणि त्या फ्लुइडचं व्हॉल्यूम, या दोघांचा रेशो जर घेतला तर काय भेटते आपल्याला, वेट डेन्सिटी. वेट आता सांगितलेला आहे, वेट कशाने डिनोट करतो आपण, न्यूटनने. न्यूटन पर, आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, मीटर क्यूब मध्येच राहणार आहे, न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजे वेट डेन्सिटी जर येत असेल, घेत असाल तुम्ही, तर त्यावेळेस त्याचं युनिट काय राहणार आहे, न्यूटन पर मीटर क्यूब. कारण वेट कशाने डिनोट करतो आपण, ते डिनोट करत असतो आपण न्यूटन. न्यूटन म्हणजे काय असते, 1 न्यूटन म्हणजे काय असते पहा. 1 न्यूटनचा अर्थ होते 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर.
तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे त्यालाच आपण म्हणत असतो न्यूटन. काय म्हणत असतो? न्यूटन. तर हे न्यूटन जर आपल्या मास जर आपल्याला कशात हे करायचं असेल, मासला जर आपल्याला वेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होते, मासला आपण कन्वर्ट करणार आहे वेट मध्ये, है ना. तर वेट पहिले लिहायला लागेल आपल्याला. वेट इज इक्वल टू काय असते आपलं, वेट इज इक्वल टू काय असते, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय होते, मास म्हणजे एम, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे जी राहते. बरोबर. म्हणजे त्याला काय करतो आपण, मास जे असेल समजा, जे काही मास असेल त्या मासला जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, त्याला 9.81 न मल्टिप्लाय करत असतो. तर ते न्यूटन मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे याचा अर्थ मास जर दिलेलं असेल त्याला जर तुम्हाला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही त्याला काय करसाल, 9.81 न मल्टिप्लाइड करसाल. काय करसाल, 9.81 न मल्टिप्लाइड करतात. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे स्पेसिफिक वेट किंवा मास डेन्सिटी आपण काढलेली आहे. तर बघा, आता आपण काय करणार आहे, हा कशाने डिनोट केला जाते, डब्ल्यू. कशाने डिनोट केला जाते आपल्याला, डब्ल्यू और गॅमा. डब्ल्यू और गॅमा इक्वल टू काय, वेट म्हणजे काय असते, हा डब्ल्यू म्हणजे स्मॉल आहे, कॅपिटल डब्ल्यू अपॉन व्ही. युनिट काय त्याचं, न्यूटन पर मीटर क्यूब. न्यूटन पर मीटर क्यूब. हा स्मॉल डब्ल्यू असते काय, हा डब्ल्यू असते स्मॉल. स्मॉल लिहितो त्याला वाटलं तर, तो कॅपिटल असते. डब्ल्यू और गॅमा, किंवा तुम्ही जास्त करून गॅमा लक्षात ठेवून द्यायचं. डब्ल्यू जास्त जनरली आपण वापरत नाही, आपण गॅमाच वापरतो, कारण डब्ल्यू ते नेम कम्प्लीट मुळे डब्ल्यू डब्ल्यू दोन्हीकडे येतात, त्याच्यामुळे ते थोडं कन्फ्युजिंग होते. तर गॅमा वापरायचं, आपण काय वापरणार आहे, गॅमा. बरोबर. तर बघा आता याच्यामध्ये पहा, थोडं आपल्याला, आता मी पहिले सांगितलं तर डब्ल्यू म्हणजे काय असते, आता इथे सांगितलं होतं मी तुम्हाला, डब्ल्यू इज इक्वल टू काय असते, एम इंटू जी. बरोबर. डब्ल्यू इज इक्वल टू असते देअरफोर, म्हणून आपण लिहिणार आहे गॅमा इक्वल टू डब्ल्यूच्या जागी काय लिहिणार आहे मी, एम इंटू जी, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. अपॉन व्ही. बरोबर. पण हा एम अपॉन व्ही म्हणजे काय असते आपला, एम अपॉन व्ही जर तुम्ही बघत असाल तर आपला मागच्या पेजवर पाहिलेलं आपण, एम अपॉन व्ही म्हणजे काय असते आपला, रो. बरोबर. म्हणजे एम बाय व्हीच्या जागी काय टाकू शकतो मी, रो टाकू शकतो. तर त्याच्यामुळे पहा, गॅमा इक्वल टू काय होणार आहे, मग गॅमा इक्वल टू एम बाय व्हीच्या जागी टाकणार आहे मी रो, आणि इंटू जी झाला. म्हणजे काय होते, गॅमा इक्वल टू काय होते, रो इंटू जी. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्हाला जर मास डेन्सिटी जर माहित असेल, तुम्हाला, तर मास डेन्सिटी म्हणजे रो. बरोबर. त्याला जर आपण जी म्हणजे 9.81 जर मल्टिप्लाइड केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, वेट डेन्सिटी मिळणार आहे. काय मिळणार आहे, वेट डेन्सिटी मिळणार आहे. तर हा फॉर्म्युला नेहमीसाठी युज होणार आहे. गॅमा इज इक्वल टू असते रो इंटू जी. गॅमा इज इक्वल टू असते रो इंटू जी. तर अशा प्रकारे आपण काय केलं, हा स्पेसिफिक वेट डेन्सिटी पाहिली, बघितली आपण, त्याची डेफिनेशन पाहिली आपण. स्पेसिफिक वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट डेन्सिटी इज डिफाइन ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. वेट पर युनिट व्हॉल्यूम याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक वेट डेन्सिटी. आता त्याच्यानंतरच पुढचं आहे बघा, पुढचं आहे आपलं स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता स्पेसिफिक शब्द ज्या ठिकाणी येते, तर स्पेसिफिक या शब्दाचा अर्थ काय आहे, युनिट व्हॉल्यूम. याचा अर्थ काय, युनिट व्हॉल्यूम. त्याला काय म्हणतो आपण, युनिट व्हॉल्यूम. स्पेसिफिक शब्दाचा अर्थ काय होते, युनिट. जसं तुम्ही जर जनरली हे कशासाठी वापरावं लागते आपल्याला, स्पेसिफिक व्हॉल्यूम कशासाठी वापरावं लागते, कारण एखादी गोष्ट आहे समजा, आता तुम्ही जर बघत असाल समजा की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डेन्सिटी ऑफ वॉटर काय, रो ऑफ वॉटर काय, रो ऑफ वॉटर आहे आपली 1000 kg पर मीटर क्यूब.
1000 kg पर मीटर क्यूब ही काय डेन्सिटी ऑफ काय वॉटर आहे, बरोबर. आता हा याचा अर्थ काय, 1 मीटर क्यूब म्हणजे 1 मीटर लेंथ, 1 मीटर हाईट आणि 1 मीटर काय त्याची विड्थ. अशा प्रकारे म्हणजे लांबी त्याची 1 मीटर, रुंदी त्याची 1 मीटर आणि त्याची उंची सुद्धा काय 1 मीटर. अशा प्रकारे जर मी कंटेनर बनवलं आणि त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये काय बसणार आहे, बरोबर 1000 काय बसणार आहे, 1000 kg एवढं काय बसणार आहे, आपलं वॉटर बसणार आहे. 1000 kg एवढं वॉटर बसणार म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूब जर तुमचं व्हॉल्यूम असेल तर त्याच्यामध्ये वॉटर किती असणार आहे, 1000 kg, बरोबर. तर हा याच्यावरून काय समजते मला की 1 मीटर क्यूब मध्ये बसणारं वॉटर किती आहे, 1000 kg. किती आहे, 1000 kg आहे, बरोबर. तर मी जर तुम्हाला म्हटलं समजा जर 1 kg वॉटर साठी लागणारी, समजा 1 kg जर वॉटर असेल तर 1 kg साठी लागणारी जागा किती आहे, 1/1000 काय होणार आहे, 1000. 1/1000, बरोबर. या 1000ला काय केलं, या साईडला घेऊन आलो आपण. तर हे काय होणार आहे मग, 1 kg वॉटरला लागणारी जागा ही एवढी मीटर क्यूब काय होणार आहे, एवढी मीटर क्यूब म्हणजे ती काय होणार आहे, 0.001 मीटर क्यूब एवढी जागा एका केजी साठी लागणार आहे, बरोबर. एका केजी साठी लागणारी जागा एवढी आहे, बरोबर. तर ही जी जागा आहे समजा ती 1 kg साठी, तर त्याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक व्हॉल्यूम. म्हणजे समजा याचा अर्थ स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय असते, युनिट व्हॉल्यूम. काय असते, युनिट व्हॉल्यूम. आता याचा अर्थ काय होते की प्रत्येक जो सबस्टन्स आहे, आता प्रत्येक सबस्टन्स आहे, या प्रत्येक सबस्टन्स साठी जी समजा त्याचा युनिट व्हॉल्यूम जर असेल, त्या युनिट मास असेल, त्या सबस्टन्सचं काय असेल, युनिट मास असेल. जसं 1 kg काय झालं, याच्यासाठी युनिट मास झालं. तर या युनिट मास साठी लागणारी व्हॉल्यूम किती सांगितली मी, 0.01 kg मीटर क्यूब. म्हणजे हे काय झालं, त्यासाठी स्पेसिफिक व्हॉल्यूम झालं. काय झालं त्याचं काय झालं, ते स्पेसिफिक व्हॉल्यूम झालं. म्हणजे 0.001 मीटर क्यूब जर व्हॉल्यूम ठेवलं आपण, तर त्याच्यामध्ये काय होते, त्याच्यामध्ये आपला बरोबर काय होते, 1 kg एवढं वॉटर मावते, 1 kg एवढं वॉटर मावते, बरोबर. अशा प्रकारे आपण हे याला म्हणतो आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम. समजलं स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम कुठं कमी येते आपल्याला, की आपल्या स्पेसिफिक व्हॉल्यूम जर माहित असेल एखाद्या गोष्टीचं स्पेसिफिक व्हॉल्यूम जर माहित असेल, तर समजा जसं आता इथं माहिती आहे मला 0.001 मीटर क्यूब एवढं व्हॉल्यूम आपल्याला कशासाठी लागणार आहे, 1 kg वॉटर साठी. तर आता मला 1000 kg साठी लागणार किती ते तुम्ही सांगसाल 1 मीटर क्यूब. मी म्हणलं 10,000 kg साठी किती लागते, तर तुम्ही काय करसाल, याला 10,000 न मल्टिप्लाइड करसाल. मी म्हटलं 20,000 kg साठी किती लागतं, तुम्ही याला काय करसाल, 20,000 न मल्टिप्लाइड करसाल. तर तुम्हाला बरोबर ते कंटेनरचं व्हॉल्यूम किती ठेवावं लागेल हे तुम्ही तिथं कॅल्क्युलेट करू शकता, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम काय होतंय, यासाठी आपल्याला उपयोगी पडते. तर अशा प्रकारे आपण काय समजलं आपल्याला, जसं की तुम्ही काय एखाद्या दुकानामध्ये जाता, किराणा दुकानामध्ये, बरोबर. तर किराणा दुकानामध्ये तुमच्या आईनं सांगितले की 10 किलो साखर आण, बरोबर. 10 किलो साखर आण. तर तुम्ही गेल्या गेल्या तुम्ही त्या किराणा दुकानदाराला विचारता का की काका 10 किलो साखर कितीची होईल, नाही. तुम्ही काय म्हणता तिथे जाऊन की काका एका एका केजी साखरची किंमत किती आहे, म्हणजे 1 किलो साखर किती रुपयाची आहे असं विचारता तुम्ही. मग 1 किलोचा भाव तो सांगते आणि त्यावरून तुम्ही काय करता, तुम्हाला 10 किलोची साखर जी आहे घ्यायची आहे, त्याचा भाव तुम्ही कॅल्क्युलेट करता, आहे की नाही. तसंच आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम जर माहित असेल तर आपल्याला काय होईल, स्पेसिफिक व्हॉल्यूम जर माहित असेल म्हणजे 1 kg साठी लागणार व्हॉल्यूम माहित जर असेल आपल्याला, तर त्याच्यावरून आपण आपल्याला जेवढ्या केजीची आवश्यकता असेल तेवढ्या केजी साठी लागणार व्हॉल्यूम आपण अॅक्युरेटली कॅल्क्युलेट करू शकतो. हा याचा स्पेसिफिक व्हॉल्यूमचा हा उपयोग आहे आपला, बरोबर. हा समजला तुम्हाला. मग तर बघा, तर स्पेसिफिक व्हॉल्यूम कशाने डिनोट करतो आपण, तर जनरली आपण काय करतो, स्मॉल व्ही वापरतो किंवा स्मॉल व्ही और व्ही एस म्हणजे इथला एस म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्याचं म्हणणं काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड इज डिफाईन ॲज व्हॉल्यूम पर युनिट मास. व्हॉल्यूम पर युनिट म्हणजे 1 kg सबस्टन्सचं व्हॉल्यूम म्हणजे काय असते, स्पेसिफिक व्हॉल्यूम. व्हॉल्यूम पर युनिट मास, व्हॉल्यूम
पर युनिट मास म्हणजे व्हॉल्यूम आणि मासचा रेशो. युनिट पण मास कसं पाहिजे आपल्याला, युनिट मास पाहिजे. कसं पाहिजे, युनिट मास पाहिजे, आहे की नाही. मग याचा व्हॉल्यूम कशात मेजर करतो, मीटर क्यूब मध्ये. मग गेलं काय म्हणणार आहे, मीटर क्यूब पर केजी. पर म्हणजे वन, पर म्हणजे वन आहे ना, मीटर क्यूब पर केजी. तशा प्रकारे आपण हे काय करतो, याला डिनोट करतो, बरोबर. आता हा व्ही म्हणजे काय, आता इथं बघा ह्या व्हॉल्यूम आणि मासला मी अशा प्रकारे अरेंज करू शकतो, काय 1 अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम, 1 अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम करू शकतो का मी याला. जो व्हॉल्यूम अपॉन मास म्हणजे व्हॉल्यूम हे खाली आणलं आणि व्हॉल्यूम हा जो व्हॉल्यूम आहे इकडून इकडून घेतला आणि इकडे खाली नेला, बरोबर आहे ना, मासच्या खाली नेला. इथं काय उरलं, वन उरलं. काय म्हणजे काय झालं, 1 अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असते, आपली डेन्सिटी. म्हणजे याचाच अर्थ काय, व्ही इज इक्वल टू काय होते, एम 1 अपॉन एम बाय व्ही. आणि एम बाय व्ही म्हणजे काय असते, म्हणजे याचा अर्थ एम बाय व्ही म्हणजे आपला रो असते, बरोबर. एम बाय व्ही म्हणजे काय असते, आपला रो असते. म्हणजे याचा अर्थ व्ही एस म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम इज अ रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचा विरुद्ध आहे ना, रेसिप्रोकल म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे की नाही. विरुद्ध म्हणजे रेसिप्रोकल आहे, 1 अपॉन, है ना. ठीक आहे. अशा प्रकारे काय आहे, आपण काय पाहिलं, स्पेसिफिक व्हॉल्यूम सुद्धा बघितलं. पुढचं आहे आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. तर याच्यामध्ये बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काय म्हणतो आपण, काय म्हणणं आहे त्याचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ मास डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय म्हणते तो, इज डिफाईन ॲज रेशिओ ऑफ काय, मास डेन्सिटी और स्पेसिफिक वेट. म्हणजे स्पेसिफिक वेट म्हणजे स्पेसिफिक वेट डेन्सिटी आहे ना, ऑफ अ फ्लूइड टू द मास डेन्सिटी. म्हणजे वेट डेन्सिटी घ्या किंवा मास डेन्सिटी किंवा काय म्हणते, और मास टू द मास डेन्सिटी और स्पेसिफिक वेट ऑफ आयडियल फ्लूइड. म्हणजे याच्यामध्ये काय होऊन राहिलं, इथं बघा ग्रॅव्हिटी जर काढत असतो आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढून राहिलो किंवा रिलेटिव्ह शब्द याचा अर्थ काय झालं, दोन मध्ये तुलना, दोन मध्ये काय होऊन राहिली, तुलना होऊन राहिली आहे की नाही. जसं तुम्हाला 50% मार्क मिळाले, मग तुमचे घरचे काय म्हणतात, पाय तो अभ्यास केला नाही, त्या समोरच्याला पाय 90% मार्क मिळाले, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुमची त्याच्यासोबत तुलना करून राहिले, आहे की नाही. तसं इथं काय करणार आहे आपण, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणून राहिलो. रिलेटिव्ह शब्द आला, जिथं रिलेटिव्ह येते त्या ठिकाणी काय होते, दोन मध्ये तुलना होते, तुलना होते, बरोबर. त्याच्यात मध्ये काय करून राहिलो, तुलना कशी करून राहिलो आपण, त्या दोन गोष्टीचा रेशो काढून आपण तुलना करून राहिलो. त्याच्यामध्ये काय करून राहिलो, मास डेन्सिटी ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ फ्लूइड. म्हणजे ज्या फ्लूइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची, त्याची मास डेन्सिटी किंवा वेट डेन्सिटी ती कशासाठी सोबत कम्पेअर करणार आहे आपण, ती कम्पेअर करणार आहे मास डेन्सिटी और स्पेसिफिक वेट ऑफ एन आयडियल फ्लूइड. तर आयडियल फ्लूइड म्हणजे काय, असं फ्लूइड जे आपल्यासाठी आयडियल आहे, असं फ्लूइड जे आपल्यासाठी काय आयडियल आहे. तर फ्लूइड दोन प्रकारचे आहेत. तर लिक्विड मध्ये आयडियल फ्लूइड पकडतो आपण, वॉटर पकडतो. आयडियल फ्लूइड काय पकडतो आपण, वॉटर पकडतो. तर गॅसेस मध्ये आपण, म्हणजे गॅसेस, एखादं फ्लूइड गॅस आहे, गॅसेस स्टेट मध्ये आहे आणि तिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आपल्याला, तर त्यावेळेस गॅसेस साठी आपण आयडियल पकडतो एअर. काय पकडतो, एअर. या दोघांची काय करणार आहे आपण, तुलना करणार आहे की नाही. म्हणजे ज्याची करायची त्याची, जे फ्लूइडचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची त्याची, आणि हे दोन आयडियल फ्लूइड आहेत त्याच्यापैकी ते लिक्विड मध्ये असेल तर वॉटर सोबत आणि गॅसेस मध्ये असेल तर एअर सोबत. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, दोन ती गोष्टीची तुलना करणार आहे की नाही. तर हे कम्पॅरिझन असते, की काय कम्पॅरिझन असते. तर हे कम्पेअर करून राहिलो आपण कसोबत, म्हणजे फ्लूइडला करून राहिलो कम्पेअर, फ्लूइडच्या मास डेन्सिटीला कम्पेअर करून राहिलो, मास डेन्सिटी ऑफ आयडियल फ्लूइड आहे ना. तर पहा त्याच्यामुळे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी
किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी ती डिनोट कशाने करतो आपण यस नी. तर स्पेसिफिक जनरली आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच म्हणतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू काय मास और वेट डेन्सिटी. दोन्ही लिहू शकतो मी. वेट मास डेन्सिटी किंवा वेट डेन्सिटी कशाची ऑफ अ फ्लुइड. ऑफ अ फ्लुइड ऑफ अ फ्लुइड टू द म्हणजे अपॉन मध्ये मास डेन्सिटी मास और वेट डेन्सिटी ऑफ अ आइडियल फ्लुइड. आइडियल फ्लुइड मास और वेट डेन्सिटी ऑफ आयडियल फ्लुइड. बरोबर. या दोन्हीला काय म्हणतो आपण. या दोघांचा काय घेतला रेशो जर घेतला मास डेन्सिटी म्हणजे काय रो ऑफ जो काही असेल तो रो अपॉन रो ऑफ आयडियल म्हणजे डब्ल्यू और एअर आहे ना. तर आपण जनरली काय करतो लिक्विड मध्येच बघत असतो. तर म्हणजे गॅसेस मधला स्टडी जास्त नाही आपला. तर आपण रो अपॉन रो डब्ल्यू होते ते काय ते रो अपॉन रो डब्ल्यू. जसे सोबत याला कशाला म्हणतो यस म्हणजे यस इज इक्वल टू काय आपला यस म्हणजे काय होते आपला यस इज इक्वल टू रो अपॉन रो डब्ल्यू. आता याला युनिट असेल काय युनिटलेस आहे कारण हे पण सुद्धा रो म्हणजे काय केजी पर मीटर क्यूब. रो डब्ल्यू म्हणजे सुद्धा काय केजी पर मीटर क्यूब. दोन्ही दोन्ही कटणार आहे म्हणजे काय युनिटलेस क्वांटिटी आहे. यस इज इक्वल टू यस काय आपली युनिटलेस क्वांटिटी आहे. कशी आहे यस इज युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस क्वांटिटी आहे. आता जर आपल्याला बघायचं असेल समजा मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर काढायची आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर काढायची आहे समजा. तर ती कशी निघेल पहा. तर समजा या ठिकाणी लिहितो थोडं मी एस ऑफ वॉटर काढायचं आहे. डब्ल्यू म्हणजे वॉटर एस ऑफ डब्ल्यू म्हणजे रो ऑफ काय होणार आहे वॉटर अपॉन रो ऑफ वॉटर. रो ऑफ वॉटर किती आहे 1000 आणि अपॉन 1000 बरोबर. म्हणजे एस डब्ल्यू किती होते 1 होते. एस ऑफ डब्ल्यू काय होते 1 होते बरोबर. तर 1 होते बरोबर. तर जनरली जे ऑइल वगैरे याची मग ती काय ते म्हणजे सगळ्यात जास्त काय हायर म्हणजे ती काय झिरो पासून पुढे मॅक्झिमम झिरो पासून पुढे काय राहणार आहे आपली 1 पर्यंत स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू राहते. 0 to 1 0 to 1 म्हणजे 0 पेक्षा थोडी जास्तच आहे की नाही. मॅक्झिमम टू 0 आणि काय राहणार आहे 1 पर्यंत त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू राहणार आहे. तर मी सांगितलं तुम्हाला रो ऑफ वॉटर काय 1 आहे. आता एखाद्या ठिकाणी समजा जर ऑइल आहे समजा तिचं समजा रो ऑफ ऑइल काढणार आहे आपण. रो ऑफ ऑइल काढणार आहे. तर रो ऑफ ऑइल समजा जर त्याची रो किती येईल 800 किती येईल समजा 800 येईल. तर याचा अर्थ व्हॅल्यू किती येणार आहे 0.8. किती येणार आहे 0.8 म्हणजे एस ऑफ ऑइल किती येणार आहे 0.8. 800 जर त्याची डेन्सिटी असेल तर ती काही फिक्स व्हॅल्यू नाही काय. त्याची डेन्सिटी असेल तर म्हणून राहिलो मी तेवढी 800. तर 800 असू शकते 900 होऊ शकते 1000 होऊ शकते 1000च्या वरही राहू शकते आहे की नाही. कारण की 13600 काय मर्क्युरीची व्हॅल्यू आहे डेन्सिटीची 13600 13600 केजी पर मीटर क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूब एवढ्या याच्यात किती मर्क्युरी मावतो तो 13600 केजी एवढा मर्क्युरी काय होतो त्या ठिकाणी राहतो आहे की नाही. तशा प्रकारे आपण काय केलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर काढलं. त्याच्यानंतर पहा पुढचा टॉपिक आहे आपला डायनामिक व्हिस्कोसिटी बरोबर. डायनामिक व्हिस्कोसिटी
तर डायनॅमिक व्हिस्कॉसिटी हा शब्द आपण ऐकलेला आहे. व्हिस्कॉसिटी शब्द जनरली तुम्ही ऐकलेला असेल. काय म्हणतो आपण की पाण्याची व्हिस्कॉसिटी काय म्हणजे त्यावेळेला तुम्ही म्हटले असेल पाण्याची ऑइल आणि पाणी या दोघांची व्हिस्कॉसिटी जर कम्पेअर केलं तर तुम्ही म्हणता ऑइलची व्हिस्कॉसिटी काय राहते, थोडी जास्त राहते त्याच्यापेक्षा पाण्यापेक्षा. एअरची पाण्यापेक्षाही कमी आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण ती व्हिस्कॉसिटी कम्पेअर करतो. याचा अर्थ काय, व्हिस्कॉसिटीचा अर्थ काय होते, काय तुम्ही जनरली मेजर करता तिथं की किती रेटनं फ्लो होऊन राहिलं. बरोबर, म्हणजे फ्लो समजा मी जर एकाच ठिकाणून जर ऑइल आणि पाणी जर असं टाकलं मग्ग्यामधून, बरोबर, तर ते एकाच वेळेस काय होणार आहे, फ्लो होणं सुरू होणार आहे. बरोबर, तर सगळ्यात पुढे कोण चाललं जाईल, पाणी चाललं जाईल ऑब्विसली. बरोबर, पाणी काय होईल, ऑइलच्या समोर निघून जाईल, कारण ते इझिली फ्लो होऊ शकते, तर ऑइल तेवढ्या इझिली फ्लो होऊ शकत नाही. बरोबर, मग त्याच्याहून काय तुम्ही ठरवता, त्याच्याहून सांगतात की तुम्ही म्हणता की व्हिस्कॉसिटी ऑफ ऑइल काय जास्त आहे. याचा अर्थ काय, आपल्या इंजिनिअरिंग मध्ये आपण काय म्हणू शकतो, व्हिस्कॉसिटी म्हणजे काय, द प्रॉपर्टी विच ऑफर द रेजिस्टन्स टू द मोमेंट ऑफ द वन लेयर ओव्हर अनदर लेयर इज कॉल्ड ॲज व्हिस्कॉसिटी ऑर डायनॅमिक व्हिस्कॉसिटी. म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग मध्ये आपण कशी डेफिनेशन देतो की अशा प्रकारची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये काय होते, की प्रॉपर्टी ऑफर काय करते, रेजिस्टन्स टू द मोमेंट किंवा फ्लो, रेजिस्टन्स टू द मोमेंट ऑफ वन लेअर. एक लेअर काय होऊन राहिली, दुसऱ्या लेअर वरती मूव्ह होऊन राहिली. एक लेअर काय होते, दुसऱ्या लेअर वरती मूव्ह होऊन राहिली. वर मोमेंट ऑफ द वन लेअर ओव्हर अनदर ऍडजस्टंट लेअर. पण लेअर कशी पाहिजे, ऍडजस्टंट. कशी पाहिजे, ऍडजस्टंट. तर अशा ऍडजस्टंट लेअर वरती तिची वरच्या लेअरची मूव्ह होऊन राहिली, त्या मुवमेंटला येणार रेजिस्टन्स म्हणजे आपली काय, व्हिस्कॉसिटी. त्या मुवमेंटला येणाऱ्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, व्हिस्कॉसिटी. बरोबर, तर याला व्हिस्कॉसिटी म्हणतो किंवा डायनॅमिक व्हिस्कॉसिटी म्हणतो. याला व्हिस्कॉसिटी म्हणत असतो आपण किंवा डायनॅमिक व्हिस्कॉसिटी म्हणत असतो. बरोबर, तर व्हिस्कॉसिटी किंवा डायनॅमिक व्हिस्कॉसिटी बघा काय होते. बघा, तर आपण काय बघणार आहे बघा, की एक समजा आता इथे मी एक डायग्राम काढणार आहे. या डायग्राम वरून थोडं आपण समजून घेऊ नेमकं काय आहे. तर या डायग्रामवर थोडं समजून घेऊ की पहा, एखाद्या प्रकारचं पाणी जर वाहत असेल, आपण असं पाहतो हे पाणी वाहून राहिलं आहे की नदीतलं पाणी वाहते असं, अशा प्रकारची नदी आहे समजा. बरोबर, तर असे हे पाणी वाहते. आता नदीचं पाणी काय असते, वरच्या साईडला जे पाणी असते त्याच्यावरती कोणत्या प्रकारची लेअर असते का पाण्याची, त्याच्यावरती कोणत्याच प्रकारची लेअर नसते. त्या पाण्याच्या वरती काय असते, एअर असते. तर ते वरच्या साईडचं जे एकदम अप्पर साईडचं जे पाणी असते, वॉटर असते त्याला, आणि ती जी लेअर असते वरची लेअर, त्या लेअरला म्हणत असतो आपण फ्री लेअर. काय म्हणत असतो आपण, त्याला म्हणत असतो फ्री लेअर. आता अशा प्रकारे पाणी काय बनलेलं असते, जसं जसं तुम्ही खाली जात असाल तर लेअर बाय लेअर असं पाणी बनलेलं असते. लेअर बाय लेअर म्हणजे वर एक लेअर, म्हणजे एकदम कांद्याची पात कशी ते पापुद्रा कसं असते तशा प्रकारची एक पातळ लेअर असते आहे की नाही, आणि त्या लेअरच्या खाली दुसरी लेअर, अशी तिसरी लेअर, असं करून करून काय असं समजा तुम्ही म्हणता 10 फूट खाली जर पाणी आहे तर ते 10 फुटाला सगळ्यात बॉटमची लेअर, तशा लेअरवर लेअर असं पाणी काय होतं ते वाहत चालते आहे की नाही. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर काय होते की खालची जर लेअर असेल, जी मी समजा जर म्हणून राहिलो ही लेअर आहे आता वरती, ही जर खालची लेअर आहे समजा, ही खालची लेअर ही लोएस्ट लेअर आहे. या लेअरवरती या सगळ्यात वरच्या लेअरचं काय पडणार आहे, पाण्याला वजन आहे. बरोबर, त्या वजनामुळे प्रेशर पडणार आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही व्हेलॉसिटी जर बघितली तुम्ही, तर खालच्या लेअर जसं जसं आपण वरून जर वरची लेअर जर बघितलं तर या वरच्या लेअरवरती कोणत्या प्रकारचं पाणी आहे काय, नाही कोणत्या प्रकारचं वजन आहे काय, पाण्याचं वजन म्हणून राहिलं पण आहे ना. तो वरच्या कोणत्या प्रकारचं पाण्याचं वजन नाही, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो फ्री लेअर. काय म्हणतो, फ्री लेअर. तर याची व्हेलॉसिटी काय राहणार, हे
याला मूव्ह होण्यासाठी काय आहे? एकदम इझी आहे ते, आहे की नाही? तर वरची लेअर इझिली वाहू शकते, त्याच्या खालच्या म्हणजे त्याच्या खालची लेअर असेल त्याच्यावरती काय होऊन राहिलं, वरच्या लेअरचं वजन पडून राहिलं, तर तिचं व्हेलॉसिटी काय होणार आहे, याच्या वरच्या पेक्षा थोडी कमी राहील, याच्या खालची तिची व्हेलॉसिटी अजून कमी होऊन जाईल. असं करत जाता मग काय होते, खाली बॉटम साईडला व्हेलॉसिटी काय होत चालते, कमी होत चालते. बॉटम साईडला काय होते, व्हेलॉसिटी काय होते आपली, कमी होते. बरोबर. ते ही व्हेलॉसिटी जी कमी होते कशामुळे होऊन राहिली, ती ती होऊन राहिली प्रेशर ऑफ अप्पर लेअर. बॉटम लेअर वरती जे प्रेशर येत असेल, बॉटम लेअर वरती अप्पर लेअरचं जे प्रेशर येत असेल, त्या प्रेशरमुळे काय होती, व्हेलॉसिटी काय होत चालते, कमी होत चालते. बरोबर. जसं आपण जर उदाहरण म्हटलं, की मी तुम्हाला जर उदाहरण सांगितलं, समजा की तुम्ही फ्रीली रन करून राहिले, रनिंग करून राहिले, आणि तुमच्यावरती कोणत्याच प्रकारचं वजन आहे. बरोबर. तर तुम्ही काय करू होऊ शकता, इझिली पळू शकता. पण तेच जर मी तुम्हाला म्हटलं 20 किलोचं वजन घ्या पाठीवर आणि पळा, तर तुमची व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे जसं जसं वजन वाढत जाईल तशी तशी व्हेलॉसिटी काय होत चालते, कमी होत चालते. तर आपण कन्सिडर करून राहिलो की इथं समजा इथं असेल अप्पर लेअर आपली, या ठिकाणी अशी वरच्या साईडला असेल आपली अप्पर लेअर, आणि खालच्या साईडला काय असेल आपली, इथं असेल बॉटम लेअर. तुम्ही पकडून राहिलो की वरच्या लेअरची व्हेलॉसिटी काय एकदम जास्त आहे आणि खालच्या लेअरची व्हेलॉसिटी काय एकदम कमी आहे. तर मी काय कमी म्हणजे मी एकदम झिरो पकडून राहिलो, त्याला काय पकडून राहिलो, झिरो. या खालच्या लेअरची व्हेलॉसिटी काय होणार आपली, ती होणार आहे झिरो, ती होणार आहे झिरो. तर अशा प्रकारे आपली व्हेलॉसिटी काय होते, मॅक्झिमम टू झिरो होऊन राहिली अशा प्रकारे. बरोबर. ही कर काय दाखवून राहिली आपल्याला, ही कर आपल्याला शो करून राहिली व्हेलॉसिटी. ही कर काय शो करून राहिली आपल्याला, व्हेलॉसिटी. तर याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी प्रोफाईल किंवा व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी खालच्या साईडला लिहितो. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, काय करायचं आपल्याला, समजून घ्यायचं आहे हा ही जी डेफिनेशन आहे विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे काय, म्हणजे तो रेजिस्टंट टू द मोमेंट ऑफ वन लेअर ओव्हर अनदर ऍडजस्टंट लेअर इज कॉल्ड विस्कॉसिटी. त्याला येणार रेजिस्टन्स म्हणजे काय म्हणते तो, विस्कॉसिटी. ते पाय ही याला काय म्हटलं आपण, व्हेलॉसिटी प्रोफाईल. व्हेलॉसिटी प्रोफाईल, प्रोफाईल म्हणा किंवा कर म्हणा, आहे की नाही. व्हेलॉसिटी कर आहे ती. बरोबर. तर इथं बाय इथं या ठिकाणी मी पकडून राहिलो ही अप्पर लेअर एकदम, ही काय आपली अप्पर लेअर. बरोबर. ठीक आहे, याला मोडून टाकू आपण. पण आपल्याला अप्पर लेअर आहे आपली, त्याला काय करणार आहे मी, याची व्हेलॉसिटी काय असेल, एकदम मॅक्झिमम असेल. काय असेल याची, अप्पर लेअर जर असेल ही, तर याची व्हेलॉसिटी काय राहणार आहे आपली, एकदम मॅक्झिमम राहणार आहे. बरोबर. आता मी एक याच्या खालची ऍडजस्टंट लेअर थोडं डिस्टन्स ठेवून काढून राहिलो. याच्या खालची मी एक ऍडजस्टंट लेअर म्हणजे याच्या खालची लेअर एकदम थोडं आपल्याला प्रॉपरली दिसायला पाहिजे म्हणून थोडं डिस्टन्स काढून राहिलो. बरोबर. आता या लेअरची व्हेलॉसिटी मी म्हणणार आहे, या लेअरची व्हेलॉसिटी मी जर पकडली यू. बरोबर. ही पकडली मी यू. बॉटम साइड वरून ही लेअर आहे आपली वाय डिस्टन्स वरती, ही लेअर आहे आपली वाय डिस्टन्स वरती. या लेअरची व्हेलॉसिटी यू आणि ती आहे वाय डिस्टन्स वरती. ही जी लेअर आहे आपली ही थोडीशी वरती आहे, म्हणून ही काय होणार आहे, म्हणजे वाय पेक्षा थोडं जास्त किंमत. म्हणजे ही समजा 1 मीटर पकडत असू, ती 1.1 मीटर वर असेल वरची लेअर, आहे की नाही. तर त्याच्यामुळे त्याला आपण वाय न म्हणता येईल काय म्हणणार आहे, डीवाय. डीवाय म्हणजे इथं डीवाय ते याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय असते, स्मॉल व्हॅल्यू असते. वाय आणि त्याच्यापेक्षा थोडस जास्त वरती, आहे की नाही, डीवाय. याची व्हेलॉसिटी यू आहे, म्हणजे याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वरची लेअर असल्यामुळे काय होणार आहे, याची व्हेलॉसिटी याच्यापेक्षा थोडी जास्त राहणार आहे. यू तर राहणारच आहे, पण त्याच्यामध्ये थोडी आपल्याला ऍड करावं लागणार आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्याची जास्त, म्हणजे यू प्लस डी यू आहे ती. म्हणजे काय झाली ती, त्याची व्हेलॉसिटी काय राहणार आहे, यू प्लस डी यू. बरोबर. आता बघा, आता काय होणार आहे याच्यामध्ये बघा, की आपल्याला कंपॅरिझन पाहायचं.
इथून जर मी हा काय ए बी लेअर, या लेअरला नाव दिलं ए बी, ही सी डी लेअर. ठीक आहे, वरची सी डी लेअर, ए बी लेअर आणि सी डी लेअर. याचं याची वेलॉसिटी, आता इथं वेलॉसिटी मेजर करून राहिलं समजा मी, इथं झिरो वेलॉसिटी आहे ना, इथं झिरो वेलॉसिटी, ही वेलॉसिटी काय होणार आहे, यू. बरोबर, ही वेलॉसिटी काय होणार आहे, वरच्या लेअरची काढून राहिलो आपण वेलॉसिटी, ही यू पेक्षा जास्त आहे की नाही, म्हणजे ही काय होणार आहे डी यू, यू प्लस डी यू आहे ना, यू प्लस डी यू. ही काय झाली आपली अप्पर साईडची वेलॉसिटी. बरोबर, अप्पर साईडची वेलॉसिटी काय यू प्लस डी यू आहे, याची वेलॉसिटी काय यू आहे, ही आपण खाली दाखवली. मग या दोघांमधला जर डिफरन्स पाहिला, म्हणजे आपण जर इथून जर मेजर करत असू, ही यू झाली आणि ही डी यू झाली, मग या दोघांमधला डिफरन्स काय होईल, यू प्लस डी यू, जी मोठी असेल त्याच्यामधून स्मॉल मायनस करा, म्हणजे यू मायनस करणार आहे. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे हा डिफरन्स जो दिसून राहिला, हा डिफरन्स तुम्हाला काय दिसणार आहे, डी यू. काय दिसणार आहे, डी यू एवढा आहे ना, हा डिफरन्स लिहिणार आहे आपण डी यू. बरोबर, हा डिफरन्स राहणार आहे डी यू. आता बघा, एक लेअर दुसऱ्या लेअर वरती काय होऊन राहिली, मूव्ह होऊन राहिली. एक लेअर, आता ही एबी सीडी लेअर जी आहे, ती एबी लेअर वरून काय होणार आहे, अशा प्रकारे घासत जाणार आहे की नाही, अशा प्रकारे घासत जाणार आहे. म्हणजे खालची लेअर कोणची एबी आहे आणि वरची लेअर ही सीडी आहे. त्याच वेळेस हिची सुद्धा मुवमेंट असेल थोडीफार, ही पण मूव्ह राहिली, ही पण मूव्ह राहिली, म्हणजे एकमेकाला त्या करून राहिल्या, एकमेकाला त्या घासून चालल्या, एकमेकाला काय चालल्या, घासत चालल्या. घासत चालल्यामुळे तिथं कोणती स्ट्रेस तयार होते, त्या ठिकाणी स्ट्रेस तयार होत असते शियर स्ट्रेस. जेव्हा एखादा फोर्स काय लागत असते, म्हणजे या लेअरचा फोर्स आणि या लेअरचा फोर्स हा जर पॅरलल लागत असेल, तर पॅरलल फोर्स ज्या ठिकाणी अप्लाय होते, किंवा टॅन्जेन्शियल किंवा पॅरलल फोर्स ज्या ठिकाणी लागत असते, त्या ठिकाणी ती जी स्ट्रेस डेव्हलप होते, ती स्ट्रेस डेव्हलप होते, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणत असतो, त्याला म्हणत असतो आपण शियर स्ट्रेस. काय त्याला काय म्हणून राहिलो आपण, शियर स्ट्रेस. तर शियर स्ट्रेस काय म्हणून राहिला, आता इथं मी दाखवणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपण दाखवणार आहे की शियर स्ट्रेस म्हणजे काय होते बघा. तर बघा, ही लेअर काय म्हणून राहिली, वरची लेअर या प्रकारे इकडे चालली, तर ही खालची लेअर त्याला अशी घासून राहिली की नाही, अशी. ही जर याचा फोर्स असा होत असेल, तर याचा बॅक फोर्स फोर्स इकडे लागत असेल, तर अशा प्रकारचं फोर्स लागून राहिले, हे समजा पॅरलल फोर्स लागत असेल, तर त्या ठिकाणी काय होते, शियर स्ट्रेस डेव्हलप होत असते. तुमची स्ट्रेस डेव्हलप होत असते टाऊ, याला काय म्हणतो आपण, टाऊ. या चिन्हाला काय म्हणतो आपण, टाऊ. तर ही शियर स्ट्रेस डेव्हलप होत असते, काय होत असते, शियर स्ट्रेस डेव्हलप होत असते. बरोबर, ठीक आहे. तर हा शियर स्ट्रेस, ही जी शियर स्ट्रेस आहे, ही शियर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, ती असते तुमची डीयू आणि डीवाय या दोन रेशिओला. पहा, ही डिस्टन्स किती आहे, कुठपर्यंत लागून राहिली शियर स्ट्रेस, ए टू सी, म्हणजे या डिस्टन्स मध्ये, हा डिस्टन्स म्हणजे डीवाय, आणि त्याच्यामधली व्हेलॉसिटी मधला फरक किती आहे, यू. मग हा व्हेलॉसिटी आणि हे डिस्टन्स, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, व्हेलॉसिटी जसं जसं हे डिस्टन्स खाली खाली वाढत जाईल, तशी तशी व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, कमी कमी, म्हणजे हा डिफरन्स काय होत जाणार आहे, तुमचा मॅक्झिमम होत जाणार आहे. डिफरन्स काय होत जाणार आहे, मॅक्झिमम होत जाणार आहे, इकडं आहे की नाही, याची व्हेलॉसिटी जास्त राहील, म्हणजे हा काय राहणार आहे तुमचा, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू राहते डीयू बाय डीवाय. टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल राहते हे डीयू बाय डीवाय. डीयू म्हणजे तुमची व्हेलॉसिटी मधला डिफरन्स, आणि डीवाय म्हणजे काय आहे तुमचा, ज्या लेअर मधल्या डिस्टन्स मधला डिफरन्स. बरोबर, लेअर मधल्या डिस्टन्स मधला डिफरन्स आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, डीयू बाय डीवाय. या दोन डिफरन्सला जो डीयू बाय डीवाय याला म्हणत असतो आपण, याने डिनोट करतो आपण शियर स्ट्रेस, आणि याने या दोन रेशोला काय म्हणतो, डीयू बाय डीवाय म्हणत असतो आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट. याला म्हणत असतो आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय म्हणत असतो,
व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय शब्द आहे त्याचा? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे याचा अर्थ काय? मी काय म्हणू शकतो? शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट.